आईसाहेब तुम्हाला माहिती नसेल पण एक सांगायचं होतं. काल सुजितराव आले होते घरी. खरं का? येत असतात ते नेहमी आपल्या धाकट्या वहिनी साहेबांना भेटायला येतात, बेबी मावशींशी बोलतात, खातात पितात, निघून जातात. त्यात काय विशेष नाही, ते तसं नसतं तर आम्ही हा विषयच काढला नसता ना. म्हणजे? सुजितराव खास तुम्हाला भेटायसाठी आले होते. खरं का? चुकामुकच झाली म्हणायची आमची. आणि काय आहे, त्यांना लग्नाचे येत लागलेत आता. दोनाचे चार हात करायचे विचारत आहेत. होय, सुजितरावांना लग्नाचं? लग्नासाठी स्वतःहून मुलगी पाहिली त्यांनी. आमची एकच अट असेल, जी कोणी मुलगी असेल ती ढाले पाटलांच्या खानदानाच्या तोला मोलाची पाहिजे. आई साहेब, अहो सुजितराव स्वतः ढाले पाटील आडनाव लावत नाही. तर या आडनावाला शोभणारी खानदानाच्या तोला मोलाची पोरगी शोधणं हा विषयच. म्हणजे? आई साहेब, सुजितरावांमध्ये मूर्खाची लक्षणं कुलक्षणं सगळी ठासून भरली आहेत. तेव्हा सुजितरावांचा नावलौकिक बघता ते तशी पोरगी शोधतील असं आम्हाला तरी वाटत नाही. हा, बाकी ते जाणवत आणि त्यांची ती लहानी वहिनी जाणो. मग रणरागिनी मोहीम फते केलीस की नाही? हा, मग तुम्ही सांगा, तुमचं रोपांचं काम झालं का? माझं जाऊ दे. किती झेंडे काढलेस? गाडले? अहो, झेंडे तोडले तसं म्हणा. तालुक्यातले सगळे रेकॉर्ड मोडलेत मी. मग ते गोळा फेक असू दे, लांबुडी असू दे, धावणं असू दे, चालणं असू दे. मला खात्री होती. हा, खेळायचं तर जिंकण्यासाठीच हाच ऍटिट्यूड ठेवलेला बघा मी. आणि तुम्ही नेहमी म्हणता ना, नेव्हर गिव्ह अप. अहो, तुमचा हा मंत्र एकदम कामी आलाय बघा माझ्या. रणजित, इथे आहात तुम्ही? केशवतर्फे निरोप पाठवला होता तुम्हाला, तुम्ही खोलीत नव्हतात. इथं हे काय? ढाले पाटलांच्या सुनांनी एवढं स्वातंत्र्य घेतलंय का? आता साड्या वगैरे काही नेसणार नाहीत काय? नाही आई साहेब, ते फिजिकल होत माझा आज. रणजित, आम्हाला तुमच्याशी बोलायचंय. बोला ना आईसाहेब. सुजितराव लग्नाचा विचार करतायत असं कळलं. आईसाहेब, तो विचारच नाही, त्याने स्वतःसाठी मुलगी शोधली सुद्धा आहे. आईसाहेब, तो विचारच नाही, त्याने स्वतःसाठी मुलगी शोधली सुद्धा आहे. स्वतः? आपल्याला सांगितलं असतं तर आपण तोला मुलाची मुलगी शोधलीच असती. त्यात काही शंकाच नाही आईसाहेब. पण त्याने स्वतःसाठी मुलगी शोधली ही चांगलीच गोष्ट आहे ना, अगदी ऍक्सेप्टेबल आहे. असं तुमचं म्हणणं आहे तर? हो. आणि आईसाहेब, त्याने जी मुलगी बघितली ती खरंच चांगली आहे. तिने सुजितवर प्रेम केलंय, ढाले पाटलांच्या बॅकग्राऊंडवर नाही. खरं का? म्हणजे आपलं बॅकग्राऊंड, आपलं आडनाव हे प्रेम करण्याच्या लायकीचं नाही असं म्हणायचंय काय तुम्हाला? नाही आईसाहेब, मला तसं नव्हतं म्हणायचं. तुमच्या बायकोसारखं अगळपगळ बोलायचं नाही. आमच्याशी बोलताना नेमके शब्द वापरायचे, ते मस्त आहे. आईसाहेब, हे बघा, मला एवढंच म्हणायचं होतं की ती मुलगी खरंच चांगली आहे. अपर्णा नाव आहे तिचं. तुम्ही हवं तर संजूला विचारा. सगळ्यात पहिल्यांदा तीच भेटली तिला. तुमच्या ओळखीच्या आहेत काय? तुम्ही शोधून आणली काय त्यांना?